चला मित्रांनो, मी तुम्हाला आज एक माहिती सांगतोय, तर तुम्ही ते ऐकून घ्या. ऐकलेली माहिती शेअर करायला विसरू नका मित्रांनो. तर बघा, मला काल एक कमेंट आलेली की का नाही तू सप्लायची जी पाईप आहे, तर तो पाईप कुठला आहे, तो कसं काय, त्याचं कसं कनेक्शन आहे, तर ते मी आज सांगणार आहे मित्रांनो. तर हे बघू शकता, हे दोन पाईप आहेत इथं. एक आपला जो फॅन मधनं येणार आहे, फॅन मधनं येणार तुम्हाला सांग, हा आपला फॅन आहे, तर ह्या फॅनचा एक पाईप असणार आहे मित्रांनो, फॅनचा एक पाईप असणार आहे. आणि एक आपण इथं बघा, आपण बाइंडिंग तारचा उपयोग केलेला आहे मेन खेचण्यासाठी. म्हणजे इथं आपलं सर्किट येणार आहे, एक 4चं सर्किट येणार, एक 1.5चं सर्किट येणार. तर त्यासाठी आपण इथं बाइंडिंग तारचा उपयोग केलाय. तर आपण 4चं सर्किट टाकतो मित्रांनो, 4 सोबत आपण 1.5चा सप्लाय टाकतो, 1.5ची रेट टाकतो, बाकी 4ची फेज न्यूट्रल असेल ते टाकतो. 4ची आपण एसी साठी घेतो मित्रांनो. तर बघू शकतो मित्रांनो, आपण असा उपयोग करतो त्यासाठी एक बाइंडिंग तारचा. तर तुम्ही मला सांगा कमेंट बॉक्स मध्ये की तुम्ही मेन खेचण्यासाठी बाइंडिंग तारचा उपयोग करता का एक नायलॉन धाग्याचा उपयोग करता. तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा मित्रांनो. आणि अशाच माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टेक केअर.